नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, एखाद्याला जर जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण त्याला म्हणतो, तुला उत्तम आयुर आरोग्य मिळो, किंवा तुला वाढदिवसाच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा. आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते टिकवणं हे आपल्या हातात आहेच. पण त्याचबरोबर जे डॉक्टर्स असतात, जे आपल्या आजारावर किंवा रोगावर हे नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात, ते दूर करण्यासाठी मदत करतात, त्यांचं सुद्धा योगदान हे तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, उपचार पद्धती या वेगवेगळ्या आहेत. या उपचार पद्धतींमध्ये इन्व्हेस्टिगेशन म्हणजे डायग्नोसिस म्हणजेच निदान हे नेमकं कसं करावं यासाठी वेगवेगळ्या चाचण्या सुद्धा असतात. आपण गेल्या काही वर्षांपासून न्यूक्लिअर मेडिसिन हा शब्द ऐकतोय आणि त्याचबरोबर पेट सिटी हाही शब्द ऐकतोय. हे न्यूक्लिअर मेडिसिन यालाच दुसरं नाव आहे रेडिएशन मेडिसिन किंवा पेट सिटी. याचाही उपयोग या रुग्णाचा आजार काय आहे हे बघण्यासाठी खूप होतो आणि त्याचप्रमाणे पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे पुढची उपचाराची दिशा नेमकी कशी असावी यासाठी सुद्धा डॉक्टरांना फार महत्त्वाचे असतात. तर हे पेट सिटी म्हणजे नेमकं काय, रेडिएशन म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आणि आपल्या मनातल्या अनेक शंकांचं समाधान करण्यासाठी आज आपण या विशेष आरोग्य संपदा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि त्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ, नामवंत, अनुभवी आणि रुग्णसेवेचं व्रत चालवणाऱ्या एका अतिशय अनुभवी डॉक्टरांना बोलवलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत सोलव. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर श्रीकांत सोलव हे न्यूक्लिअर मेडिसिन यातले तज्ज्ञ आणि सल्लागार आहेत. त्याचप्रमाणे बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय महाविद्यालयामध्ये ते अतिथी प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक कॉन्फरन्सेस त्यांनी अटेंड केलेल्या आहेत आणि 50 शोधनिबंधसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ब्रिगेडियर मुजुमदार ओरेशननी ते सन्मानित आहेत. अनेक वरिष्ठ पदांवर ते कार्यरत होते आणि न्यूक्लिअर मेडिसिन या क्षेत्रातले ते तज्ज्ञ आहेत. म्हणूनच हा नवीन विषय नेमका काय आहे, त्याचा उपयोग नेमका काय आहे हे बघण्यासाठी आपण त्यांच्याकडनं आपल्या प्रश्नांना उत्तरं घेणार आहोत. डॉक्टर, या विषयाकडे वळताना मला पहिल्यांदाच न्यूक्लिअर मेडिसिन या शब्दाविषयी तुम्हाला विचारायचं आहे की न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे नेमकं काय आणि यातल्या न्यूक्लिअर या शब्दाचा अर्थ काय? न्यूक्लिअर मेडिसिन ही स्पेशालिटी जी आहे ही तुम्हाला आश्चर्य होईल तुम्हाला माहिती दिली तर, की ही कन्व्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये जी आपण अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅन किंवा MRI करतो ह्याच्यापेक्षा ही जुनी मोडॅलिटी आहे. आणि ही काही ठिकाणी म्हणजे अमेरिकेमध्ये हे रेडिओलॉजीचा एक सब स्पेशालिटी म्हणून वापरली जाते. भारतामध्ये आणि काही बाकी देशांमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये किंवा UK ही इंडिपेंडेंट स्वतंत्र स्पेशालिटी म्हणून वापरली जाते. त्याच्यामधला मुख्य फरक रेडिओलॉजी आणि न्यूक्लिअर मेडिसिनमधला तो असा की जेव्हा आपण रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करतो तेव्हा शरीरातले वेगळे ऑर्गन्स किंवा अवयव जे असतात त्यांची रचना कशी आहे, म्हणजे आपण जेव्हा अल्ट्रासाऊंड करतो तेव्हा लिव्हर कसं दिसतं किंवा किडनीज कशा दिसतात हे आपल्याला कळतं. त्यांचं कार्यक्षमता जी आहे ही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा एकोकार्डिओग्राफी करतो तेव्हा आपल्याला हे कळतं की हार्ट पंप कसं करतं आहे. जर पंप कमी करत असेल तर तो पंप कमी करणं त्याचं रक्तपुरवठा
ॲडिक्वेट आहे की नाही आहे किंवा तो कमतरता त्याच्यामध्ये आली आहे की नाही, हे फंक्शनल इन्फॉर्मेशन म्हणजे कार्यक्षमता, किडनीमध्ये लघवी किती प्रमाणात बनती आहे आणि स्प्लिट म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये ती किती रेटमध्ये बनती आहे, ही इन्फॉर्मेशन जी आहे अचूक पद्धतीने न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये कळते. आणि त्याच्यामध्ये आपण रेडिओ न्यूक्लियाइड्स म्हणजे दोन हे असतात, वस्तू असतात त्याच्यामध्ये. एक म्हणजे आपल्याला केमिकल कंपाऊंड ज्याचे डेस्टिनेशन माहिती असते की हा केमिकल कंपाऊंड, उदाहरणार्थ फायटेट, हा केमिकल कंपाऊंड हा जाऊन लिव्हरमध्येच बसणार, पण तो तिथे पोचला आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यासाठी त्याच्याबरोबर एक जासूस पाठवायला लागतो, तो म्हणजे रेडिओ न्यूक्लाइड. तर तो रेडिओ न्यूक्लाइड आणि हा केमिकल कंपाऊंड हे जाऊन तिथे बसतात आणि तो रेडिओ न्यूक्लाइड सबस्टन्स जो आहे तो बाहेर इन्फॉर्मेशन देतो. ती इन्फॉर्मेशन तुम्ही कॅच कशी करता, तर त्यासाठी वापरणारे जे डिव्हाइस आहे त्याला आयदर गामा कॅमेरा किंवा पेट सिटी म्हणजे हे दोन विभाग आहेत. एक कन्व्हेन्शनल न्यूक्लिअर मेडिसिन, एक पेट सिटी टेक्नॉलॉजी, आणि तिसरा हा म्हणजे विभाग आहे त्याचा, ते थेरप्युटिक ॲप्लिकेशन ज्याला म्हणतात रेडिओ न्यूक्लाइड थेरपी. कारण का त्याच्यामध्ये आपण बाहेरून एक्सटर्नल रेडिएशन जे की रेडिओथेरपीची स्पेशालिटी तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जे कॅन्सर सेल्स आहेत तिथे जाऊन डायरेक्टली बॉम्बार्डमेंट करायचं असतं. त्यासाठी काही प्रकारचे बीटा इमिटिंग किंवा अल्फा इमिटिंग सबस्टन्सेस असतात, रेडिओ न्यूक्लियाइड्स असतात, ते शरीरात आपण इंजेक्ट करतो आणि ते तिथे जाऊन बसतात आणि त्यांना ते डिस्ट्रॉय करतात. तर ही बेसिक डिफरन्स आहे आणि ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा वापर केला जातो, म्हणून तो शब्द न्यूक्लिअर. तुम्ही फार छान उदाहरण दिलं की हा जासूस आहे, तिथे जाऊन माहिती गोळा करणं आणि तो बाहेर आणून पोहोचवणं. पण त्यामुळेच डॉक्टरांना उपचाराची दिशा ठरवणं, ज्याला आपण प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणतो, अगदी ते खूप महत्त्वाचं होतं. अगदी, कारण का फंक्शनल इन्फॉर्मेशन जी आहे ही फार बाकी कमी चाचणींमध्ये कळते, जितकी ह्याच्या न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये कळते तितकी ॲक्युरेटली बाकी ठिकाणी कळत नाही. याचा उगम कधी झाला, किती वर्षांपासून ही अस्तित्वात आहे आणि सध्या तिचं नाव जास्ती ऐकलं जातंय, तर हे का? की खूप डायनॅमिक जे चाचणी आहे, म्हणजे आयसोटोप्स किंवा ते केमिकल कंपाऊंड्स खूप रॅपिडली जे आहेत वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्समध्ये जातात. तर आपल्याला हे माहिती होतं की हे तिथे पोहोचतात, पण त्या स्पीडनी त्याला डिटेक्ट करण्याची आपल्याकडे क्षमताच नव्हती पूर्वी. कम्प्युटरायझेशन जेव्हा आलं, कम्प्युटर्स ते फास्ट जेव्हा झाले, तेव्हा त्या माध्यमातून आपल्याला त्या इन्फॉर्मेशनला गॅदर करायची टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. आणि ती डेव्हलप झाल्यामुळे न्यूक्लिअर मेडिसिनचा जो आहे प्रोग्रेस रॅपिडली तुम्हाला बघायला मिळाला. न्यूक्लिअर मेडिसिनचा हे रेडिओ ट्रेसर प्रिन्सिपल 1935-36 मध्ये माहिती होतं आपल्याला, पण आणि अल्ट्रासाऊंड, सीटी हे सगळे 71, 78, 75 ह्याच्यामध्ये या दरम्यान सुरू झाले. बरोबर. पण कम्प्युटरायझेशन जे आहे ते 80s मध्ये जसं प्रगती होत गेली तसं न्यूक्लिअर मेडिसिनची प्रगती होत गेली. आणि बेसिक सायन्सेसमध्ये जे काम करणारे तज्ज्ञ आहेत, म्हणजे सायंटिस्ट आहेत, केमिस्ट, रेडिओ केमिस्ट म्हणा, रेडिओ फिजिसिस्ट म्हणा, ह्यांचं योगदान अफलातून आहे. म्हणजे आम्ही वी ओ आवर लाईव्हलीहूड टू द रिसर्च वर्क डन बाय द बेसिक रेडिओ केमिस्ट. त्यांनी शोधून काढलं की हा मॉलिक्यूल या प्रकारे इथे जाणार. आम्ही नुसतं त्याचा अनुभव घेऊन आम्हाला माहिती आहे की आता हे असं, आणि आम्ही पेशंटमध्ये लाईव्ह ॲप्लिकेशन करतो. आणि पण ते बेसिक सायन्सचं जे काम केलं ते सगळे बेसिक सायन्सेसचे जे केमिस्ट आहेत किंवा रेडिओ फार्मास्युटिकलचे आहेत किंवा फिजिसिस्ट आहेत, ते ज्यांनी की मॉडर्न इक्विपमेंट्समध्ये योगदान दिलं. बरोबर. त्याच्यामुळे ह्याची प्रगती झाली. आणि पण मग असं सांगा डॉक्टर की नेमक्या कोणकोणत्या अवयवांच्या बाबतीत किंवा शरीरातल्या कोणत्या अवयवांच्या आजारांच्या बाबतीत ही चाचणी उपयुक्त ठरते? आपण एका वेळेस एकच सबस्पेशालिटी घेऊया, म्हणजे जनरल न्यूक्लिअर मेडिसिन घेऊया. पेट सिटी आपण नंतर बोलूया. जनरल न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये फारच सिम्पलचं तुम्हाला उदाहरण देतो. एखादा पेशंटचं वजन कमी झालं तर एक महत्त्वाचं कारण असतं थायरॉईडचं आजार. म्हणजे डायबिटीसमुळे पण होऊ शकतं, बाकी कॅन्सरमुळे पण होऊ शकतं, बाकी पण बऱ्याच कारणं आहेत त्याच्यामुळे वजन कमी होऊ शकतं. पण एक महत्त्वाचं कारण थायरॉटॉक्सिकोसिस. ना थायरॉटॉक्सिकोसिसचे 2 प्रकार असतात आणि ते दोन्ही प्रकार अल्ट्रासाऊंड, सीटी किंवा MRI मध्ये आपल्याला कळत नाहीत. त्याच्या एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये थायरॉईड हॉर्मोन्समध्ये ते हॉर्मोन्सचा टर्नओव्हर वाढतो. ही फंक्शनल डिरेंजमेंट आहे. आणि दुसऱ्यामध्ये हॉर्मोन्स बनलेले आहेत, साचा आहे तिथे,
तो प्रोडक्शन नाही वाढत आहे, फक्त लिकेज वाढतंय. ओके ओके, आलं लक्षात तुमच्या? म्हणजे आपण पाणी म्हणजे प्रोडक्शन वाढणं आणि लिकेज ह्या दोन एंटिटीज वेगळ्या, ह्या दोघांचं ट्रीटमेंट अतिशय डिफरंट आहे. कारण का आपण एकाला दुसऱ्याचं ट्रीटमेंट दिलं तर ट्रीटमेंट उपयोगी होणार नाही. हे डिफरेन्शिएट करण्यासाठी द ओनली फंक्शनल टेस्ट अवेलेबल इज अ न्यूक्लिअर स्कॅन. सिंपल टेस्ट असते, छोटासा एक आपण आयसोटोप इंजेक्ट करतो, ते जाऊन थायरॉइड ग्लँड ग्रंथीमध्ये जाऊन लोकलाइज होतं. जर तिथे अपटेक जास्त असला तर तो आपल्याला कम्प्युटेशनमुळे कळतं की बाबा ह्याचं प्रमाण जास्त आहे. आणि जर ते लिकेज असलं तर तिथे काही जातच नाही, नुसतं ते इन्फ्लेमेशन असतं. हे अतिशय सोप्या मार्गाने आपण हे डिफरेन्शिएट करतो. ते लीक असलं तर त्याचं फिजिशियन जो आहे ट्रीटमेंट थोड्या प्रमाणात असतं आणि शॉर्ट लास्टिंग असतं. जेव्हा प्रोडक्शन जास्त असतं तेव्हा ट्रीटमेंटसाठी सुद्धा आयदर मेडिकेशन वापरतात. पूर्वी सर्जरी वापरायची, आता सर्जरी वापरत नाही कोणी. तिसरा त्याच्यामध्ये किंवा आजकाल पहिला त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन पण न्यूक्लिअर मेडिसिनमध्येच आहे. त्याला रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन ट्रीटमेंट म्हणतात. कारण का थायरॉइड ग्रंथी जी आहे ती आपण जे मीठ खातो त्याच्यामधनं जे आयोडीन असतं ते आयोडीनचा वापर करून थायरॉइड हॉर्मोन्स T3 आणि T4 हॉर्मोन्स बनवते. जर ते आपल्याला माहिती आहे की हे हॉर्मोन्स जास्त प्रमाणात बनत आहे आणि त्याच्यामुळे शरीराला इजा होतीये म्हणजे, तर ते कमी करण्यासाठी आपण जर रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन पेशंटला दिलं तर ते तिथे जाऊन बसतं आणि जितक्या एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये फॉलिकल्सचं काम चालू आहे ते कमी करतं. म्हणजे नॉन सर्जिकल अब्लेशन थायरॉइड ग्लँडचं होतं त्याच्याने आणि पेशंट बरा होतो. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती आणि परत एकदा या विषयाकडे वळूयात. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर श्रीकांत सोलव यांच्याशी. नेमकं न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे आपल्याला डॉक्टर सांगतायत. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की थायरॉइडच्या बाबतीत याची काय मदत होते, उपयुक्तता आहे, पण मग इतर कोणत्या रोगांमध्ये आणखी उपयुक्त आहे? तसं बघायला गेलं तर ह्याचे ॲप्लिकेशन्स लहान मुलांच्या आजारांमध्ये भरपूर आहेत. त्याच्यानंतर कार्डिओलॉजीमध्ये आहे, गॅस्ट्रोएंटॉलॉजीमध्ये आहे, नेफ्रोयुरॉलॉजीमध्ये आहे आणि एपिलेप्सीच्या पेशंट्समध्ये आहे. असे बरेचसे सबस्पेशालिटीज ह्याचा उपयोग करून घेतात. एक महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे हार्टच्या ॲप्लिकेशनमध्ये. म्हणजे जेव्हा मिडल एजमध्ये जेव्हा पेशंट एक सक्सेसफुल एक्झिक्युटिव्ह म्हणजे तो हरी वरी करी म्हणजे त्याला टार्गेट्स असतात ते त्याला त्याच्यामुळे त्याला हायपरटेन्शन होतं, त्याला गॅस्ट्रायटिस होतो, त्याला मग हृदयाचे आजार, गॉड फॉरबिड जर त्यांनी एक्सरसाइज नाही केलं तर त्याचे प्रमाण वाढतात. बरोबर. आणि लाईफस्टाईल म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, त्याच्यानंतर आहार जो चुकीचा आहार, अवेळी आहार, या सगळ्या गोष्टी, फास्ट फूड, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे दुष्परिणाम शरीरावर होतात ते मिडल एजमध्ये 40-45मध्ये आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे तर हे बघण्यासाठी मग तुम्ही प्रिव्हेंटिव्ह चेकअप करता. मग प्रिव्हेंटिव्ह चेकअपमध्ये ECG करता, एकोकार्डिओग्राफी करता. ECGमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी हार्टची दिसते, एकोकार्डिओग्राफीमध्ये हार्टचं पंप फंक्शन कसं आहे हे कळतं. त्याच्यानंतर आपण स्ट्रेस टेस्ट करतो. स्ट्रेस टेस्टमध्ये पेशंटला जेव्हा हार्टला चॅलेंज करतो तेव्हा ECGमध्ये काही बदलाव आले तर कळतं की ते ॲबनॉर्मल आहे की नाही, पण त्याची सेन्सिटिव्हिटी अँड स्पेसिफिसिटी लिमिटेड आहे. कारण का आपण फक्त सुपरफिशियल इलेक्ट्रिकल व्होल्टेज बघतोय. आणि त्याच्यानंतरचा जो स्ट्रेस म्हणजे एक एक्स्ट्रीम जो आहे इन्व्हेस्टिगेशन मोडॅलिटी त्याला म्हणतात अँजिओग्राफी. पण अँजिओग्राफी इन्व्हेजिव्ह आहे आणि अँजिओग्राफी एक्सपेन्सिव्ह आहे, इन्व्हेजिव्ह पण आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. आणि तो अँजिओग्राफीचे इंटरप्रिटेशनचे पण लिमिटेशन्स आहेत. म्हणजे एक अँजिओग्राम तुम्ही 2 लोकांना दाखवला कार्डिओलॉजिस्टना, त्याचे इंटरप्रिटेशन्स वेगळे होऊ शकतात. कुणाला नो ऑफेन्स मेंट टू एनीवन, इट्स अ रियालिटी. हे माझ्याकडनं पण होऊ शकतं तेच गोष्ट. तसं न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये नाही आहे. न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये लेमॅन सुद्धा मला विचारू शकतो. मी म्हटलं की इथे हॉटस्पॉट दिसतोय, तुम्ही मला विचारू शकता मला दाखवा कुठे तो हॉटस्पॉट आहे. तर हा ऑब्जेक्टिव्हिटी तर हे अँजिओग्राफीच्या आधी एक बॅरियर म्हणून एक टेस्ट वापरली जाते, त्याला म्हणतात स्ट्रेस मायोकार्डियल परफ्युजन स्टडी. अमेरिकेमध्ये ह्या तपासणीचं प्रमाण 6 मिलियन आहे पर इयर. बापरे. त्या प्रपोर्शनमध्ये भारतामध्ये होत नाही. त्याचे कारण एक तर कॉस्ट म्हणजे आणि दुसरा अवेलेबिलिटी ऑफ इक्विपमेंट, अवेलेबिलिटी ऑफ मॅनपॉवर, या सगळ्या गोष्टीच्यामुळे होत नाही.
त्याच्यामध्ये फार सिंपल आणि सुंदर प्रकारे म्हणजे एक सिंपल उदाहरण द्यायचं म्हणजे ॲग्रिकल्चरल टर्म्समध्ये कॅनालला पाणी किती जातं हे तुम्हाला अँजिओग्राफीमध्ये दिसतं. जमिनीत पाणी किती मुरतंय. कॅनालला पाणी जरी नसलं, जमिनीत पाणी जर मुरत असेल तर फसल चांगली होणार, बरोबर, हार्वेस्टिंग चांगलं होणार. तसंच जर आपण हार्टला जेव्हा चॅलेंज करतो, मॅक्सिमम हार्ट रेट जेव्हा अचीव करतो एक्सरसाइज टेस्टमध्ये, जेव्हा हार्ट ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा सगळे हृदयाचे वाहिन्या उघडायला पाहिजेत आणि ते उघडतात आणि तेव्हा आपण आयसोटोप इंजेक्ट करतो आणि तो सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. जर एखादी वेसल पार्शली ब्लॉक्ड असेल तर तिथे त्याप्रमाणे तो वेसल डायलेट होत नाही आणि तो ट्रेसर तिथे पोहोचत नाही आणि म्हणून तो परफ्युजन ॲबनॉर्मॅलिटी तिथे दिसते. ती तुम्हाला तो हॉटस्पॉट तिथे दिसतो. हा, म्हणजे तिथे कमतरता दिसते, तिथे तो कोल्ड एरिया दिसतो. तो इन्स्टेड ऑफ लुकिंग हॉट, नॉर्मली एव्हरीथिंग एल्स यू शुड ब्राईटन अप बिकॉज तिथे आयसोटोप पोचलेला आहे, ब्लड सप्लाय वाढलेला आहे. आणि जर एखाद्या ठिकाणी कमी पोचत असेल तर दॅट अपिअर्स ॲज अन ॲबनॉर्मॅलिटी, म्हणजे तिथे पोचलेला नाही असेल. आणि रेस्टिंगमध्ये आपण जी तपासणी जेव्हा रिपीट करतो तेव्हा ते नॉर्मल दिसतं. तर ह्याला म्हणतात स्ट्रेस इंड्युस्ड ॲबनॉर्मॅलिटी. आणि ही जर दिसली तर ही ॲक्ट्स ॲज अ बॅरियर, म्हणजे अशी ॲबनॉर्मॅलिटी दिसली तर अँजिओग्राफी करायची. जर अशी अँजिओग्राफीमध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसत असेल आणि जर ही टेस्ट टेक्निकली प्रॉपरली केल्यानंतर जर नॉर्मल असेल तर त्या ॲबनॉर्मॅलिटीचा अँजिओग्राफीचा आपण इग्नोर करू शकतो, कारण का नॅचरल कोलॅटरल्स जे असतात जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत ते डेव्हलप झालेले आहेत पेशंटमध्ये आणि प्रोग्नोसिस चांगलं आहे, म्हणजे या पेशंटला काही होणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की हृदयरोगामध्ये सुद्धा जर आपण अशा पद्धतीने न्यूक्लिअर मेडिसिनचा जर वापर केला अँजिओग्राफीच्या आधी तर नक्कीच पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन ठरायला मदत होणार आहे. डॉक्टरांना निर्णय घेताना खूपच उपयुक्त ठरणार. अतिशय. आणि नुसतं आधी नाही, तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे पेशंटला एंजायना आहे, एंजायना झाला तर आपण अँजिओग्राफी डायरेक्टली करू शकतो, कारण का आपल्याला माहिती आहे की क्लिनिकली पेशंटला कमतरता आहे. पण अशा पेशंटला जेव्हा 2 ब्लॉक असतात तर कुठल्या ब्लॉकमुळे एंजायना होतोय हे तुम्हाला कसं कळणार? हे अँजिओग्राफीमध्ये नाही कळणार तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रेस थॅलियम जर केला तर तुम्हाला कुठली टेरिटरी ॲबनॉर्मल आहे तिथे, कारण का दोन्ही रिव्हॅस्क्युलायझेशन करायला गेलं तर त्याचे इनहेरंट कॉस्ट आणि धोका दोन्ही आहे. आणि इथे जर आपण कल्प्रिट वेसल आयडेंटिफाय केला की बाबा ह्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे तर तो आपण हँडल करू शकतो आणि ट्रीट करू शकतो. पण आता डॉक्टर असं सांगा, म्हणजे ही पेट सीटी जी आपण म्हणतो, मग ती करण्याचा सल्ला नेमका कोणत्या स्टेजला दिला जातो डॉक्टरांकडून आणि मग ते रुग्णाला कसं कळतं? पेट सीटीचा ॲप्लिकेशन हे जरी कॅन्सरमध्ये जास्त प्रमाणात असेल तरी जनरल मेडिसिनमध्ये सुद्धा त्याचं ॲप्लिकेशन बरंच आहे. तर जनरल मेडिसिनमध्ये ॲप्लिकेशन जो आहे तो एक मुख्य त्याचा ॲप्लिकेशन आहे तो पेशंटला ज्यांना ताप येत असतो, रिकरंट फीवर असतो आणि जो की लॉंग लास्टिंग 1 आठवडा झाला, अशा पेशंटमध्ये ताप आला 3 दिवस झाले आणि आपण न्यूक्लिअर मेडिसिन पेट सिटी करत नाही. अशा पेशंटमध्ये आपण ब्लड टेस्ट करतो, युरिन एक्झामिनेशन करतो, ब्लड कल्चर करतो, अल्ट्रासाऊंड करतो, CT करतो. या सगळ्या अल्ट्रासाऊंड करून आपल्याला काही सस्पेक्शन लागलं तर मग त्या हिशोबाने आपण डायरेक्टेड तपासणी. या सगळ्या टेस्ट जेव्हा फेल होतात किंवा इनकन्क्लुझिव्ह ठरतात किंवा त्यातनं काही मिळत नाही, हाताला लागत नाही, इनकन्क्लुझिव्ह की बाबा आपल्याला ग्रे झोन आहे सगळीकडे आपल्याला काहीच, तेव्हा आपण न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे पेट सिटीचा तपासणी करून काय आपल्याला कळतं की एखादा लिम्फ नोड आहे जो की स्ट्रक्चरल इमेजिंगमध्ये अल्ट्रासाऊंडमध्ये नॉर्मल दिसतोय पण फंक्शनली ॲबनॉर्मल आहे. कारण का जे हे मेटाबॉलिकली हे टिश्यूज जे असतात ते ॲबनॉर्मल असतात आणि हे मेटाबॉलिझम फक्त आपल्याला पेट स्कॅनमध्ये कळतं. तर मेटाबॉलिकली ॲबनॉर्मल टिश्यूचं मग आपण बायोप्सी घेऊन तो ट्युबरक्लोसिस आहे का, तो ॲब्सेस आहे का, तो कॅन्सरमुळे, काही कॅन्सर पण असतात त्याच्यामुळे पेशंटला ताप येऊ शकतो. तर ही अचूक माहिती तुम्हाला. पण हे झाला एक जनरल मेडिसिनमध्ये त्याचं ॲप्लिकेशन, म्हणजे पहिले स्क्रीनिंग झाल्यानंतर मग पेट करतो. पण जेव्हा आपण कॅन्सरशी डील करतो तेव्हा ॲक्च्युली पेट स्कॅननी तुम्हाला कुठल्या स्टेजमध्ये करण्यापेक्षा पेट स्कॅननी कळतं की कुठल्या स्टेजला पेशंट पोहोचला आहे कॅन्सरच्या, आजारापेक्षा त्याची स्टेज कोणती आहे हे आपल्याला पेट स्कॅननी कळतं. म्हणजे फॉर इन्स्टन्स एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे एखाद्या पेशंटला मानेमध्ये गाठ आहे, ती आपण काढली आणि त्याच्यामध्ये कळलं की कॅन्सर टिश्यू आहे. मग आता ही कॅन्सरची ओरिजिन कुठे आहे हे कळण्यासाठी तुम्ही एक्सरे करणार, CT स्कॅन करणार, एंडोस्कोपी करणार,
MRI करणं हे सगळं करत बसण्यापेक्षा जर तुम्ही पेट स्कॅन केला तर वन स्टॉप म्हणतात ना, अगदी अगदी, की तुम्हाला कळेल की बाबा पोटामध्ये कुठे काही आहे का, लिव्हरमध्ये काही आहे का, किडनीजमध्ये काही आहे का, आणि फुफ्फुसात काही आहे का, की अशा एकाच टेस्टमध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल आणि तुम्हाला ती डायरेक्शन मिळते की ओके हा ट्यूमर जो आहे इथे उद्भवलेला आहे. आणि त्या ट्यूमरची बायोप्सी, आता बऱ्याच वेळा काय होतं की ट्यूमर मोठा जेव्हा होतो तेव्हा त्याची मेटाबॉलिझम एका ठिकाणी असते आणि एका ठिकाणी तो नेक्रोज होतो, म्हणजे ते टिश्यू जे आहेत ते गळून पडतात. मग तुम्ही त्याची बायोप्सी अशा ठिकाणून घेतली जिथे की मेटाबॉलिझम नाही आहे तर ती बायोप्सी सुद्धा फॉल्स निगेटिव्ह येऊ शकते. तर तुम्हाला डायरेक्शन देतो, हा चालना देतो की तुम्ही कुठून बायोप्सी घ्यायला पाहिजे आणि मग त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट डिसाईड करू शकता. पेट सीटी याचा नेमका अर्थ पण आम्हाला सांगा, जसं तुम्ही न्यूक्लिअर मेडिसिनचा अर्थ सांगितलं. याचा फुल फॉर्म म्हणजे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी कम्प्युटेड टोमोग्राफी आहे. बरं, मी तुम्हाला जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये बरेचसे वेगळे वेगळे मॉलिक्युल्स वापरले जातात. सर्वात कॉमनली वापरला जाणारा मॉलिक्यूल म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह ग्लुकोज आहे. बरं, त्याची हाफ लाईफ म्हणजे ग्लुकोजला फ्लोरीन हे रेडिओ ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, त्यांनी टॅग केलं जातं. फ्लोरीनचा हाफ लाईफ फक्त 110 मिनिटं आहे. आणि ह्याचं प्रोडक्शन मुंबईला होतं. म्हणजे पुण्याला येतोपर्यंत आपल्याला जर 1 युनिट पाहिजे असेल तर आपल्याला 4 युनिट ऑर्डर करायला लागतात. त्याचं कारण काय की लोणावळ्यापर्यंत येतोपर्यंत त्याचे 4 2 युनिट होतात. लोणावळ्यापासून पुण्याला येतोपर्यंत त्याचे 2 जे आहेत 6 युनिट होतं आणि बाय द टाइम बी डिस्पेन्स अँड ॲडमिनिस्टर त्याचा 1 युनिट होतो. अरे बापरे, तर हे रेस अगेन्स्ट टाइम आहे. आणि एखादा वेळेस लोणावळ्याला जर ट्रॅफिक जॅम झालं तर 5 पेशंटचा डोस 3च पेशंटचा उरतो. आणि कधी कधी फेलियर प्रोडक्शनमध्ये झालं तर पेशंटना कम्प्लिटली आपल्याला पोस्टपोन करायला लागतं. हे एक त्याचा मॉलिक्यूल झाला. तसेच प्रॉस्टेटसाठी वेगळा मॉलिक्यूल आहे. त्यासाठी एक न्यूरोएंडोक्राइन नावाचा ट्यूमर असतो, त्याच्यासाठी वेगळा मॉलिक्यूल आहे. आणि आता एक अजून नवीन मॉलिक्यूल आला ज्याचं की नाव आहे फापी, फायब्रोब्लास्ट ॲक्टिव्हेशन प्रोटीन इन्व्हिटर म्हणतात त्याला. ते पण ग्लुकोज सारखंच वापर होतो, पण अजून ते रिसर्च लेवलवर आहे. पण काही वर्षांनंतर ते प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये येईल आणि ते पण खूप उपयोगाचं होईल. एस्पेशली जे की सायक्लोट्रॉन, कारण काही सायक्लोट्रॉन प्रोड्यूस नाही आहे. फापी जे आहे हे आपल्याला जनरेटर प्रोड्यूस्ड आहे, जे की आपल्याला 1 in 8 months आपल्याला ते रिप्लेनिश करू शकतो आपण. ते 8 महिनेपर्यंत चालू शकतात जनरेटर. तर हे वेगळे वेगळे तर हे मॉलिक्यूल जेव्हा आपले शरीरामध्ये लोकलाइज होतात, फक्त तिथून एक असा लाल गोळा दिसतो आपल्याला. पण तो समजा इथे आपल्याला दिसला की इथे हा लाल गोळा, तो हा छातीच्या वॉलमधनं आलाय, मसलमधनं आलाय, रिबमधनं आलाय की इसोफेगसमधनं आलाय, हे आपल्याला ह्या स्पेशल रिझोल्युशन याच्यामध्ये पॉझिट्रॉन एमिशनमध्ये नाही आहे. म्हणून त्याच्याबरोबर दुसरी गॅन्ट्री फ्यूज केली जाते, ज्याला कम्प्युटेड टोमोग्राफी म्हणतात, म्हणजे साध्या शब्दामध्ये सीटी. तर एका 20 मिनिटाच्या कॉम्बिनेशन पीईटी आणि सीटी हे कॉम्बिनेशन, 2 गॅन्ट्रीजचं कॉम्बिनेशन आहे. आणि पेशंटला न कळत एका 20 मिनिटाच्या तपासणीमध्ये दोन्ही तपासण्या होतात. आणि ते कम्प्युटेशन मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर आपल्याला 3 इमेजेस देतो. एक पेटची इमेज देतो, एक सीटीची इमेज देतो आणि एक फ्युजनची इमेज देतो, कंबाईन. आणि त्या हिशोबाने आपल्याला कळतं की बाबा हा रोग हा समजा एखाद्या ठिकाणी गाठ दिसतीये पण ती मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह नाहीये, म्हणजे ती बिनाईन आहे. हे आपल्याला जेव्हा आपण पेट सीटीचा वापर करतो तेव्हा आपल्याला कळतं. खूप अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर श्रीकांत सोलव यांच्याशी. न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे काय आणि त्याच्या अंतर्गत पेट सीटी ही जी चाचणी केली जाते ती नेमकी काय असते हे आपल्याला डॉक्टर सांगतायत. डॉक्टर, पेट सीटीबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण आता ही चाचणी झाल्यानंतर तुम्ही म्हणाला 3 प्रकारच्या इमेजेस आमच्याकडे येतात, एक पीईटीनी दिलेली, एक सीटीनी दिलेली आणि दोन्हीची कंबाईन. मग ह्या इमेजेस आल्यानंतर कुठल्या निष्कर्षापर्यंत डॉक्टर जातात किंवा पुढची उपचाराची दिशा ते नेमकी कशी ठरवतात? एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की कॅन्सर जे आहे ते बरेचसे कॅन्सर जे आहेत ते किमोथेरपीला चांगले रिस्पॉन्ड करतात, पण काही कॅन्सर्स असे असतात ते किमोथेरपीचे वेगळे वेगळे लाईन्स असतात. ते काही म्हणजे स्टँडर्ड लाईन ऑफ किमोथेरपीला रिस्पॉन्ड करत नाहीत. आणि
ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला मिळाली नाही तर हे अतिशय महागातले हे ड्रग्ज जे असतात, हे जे औषधं जे किमोथेरपीचे असतात ते खूप खर्चिक आहेत. म्हणजे सामान्य माणसाला बरेच वेळा इन्शुरन्स नसला तर परवडत नाही. बरोबर आहे. आणि जर त्याचा उपयोग होत नसेल आणि आपण दिशा बदलली नाही तर पेशंटला त्याचे साईड इफेक्ट्स होत जाणार. हो ना. आणि उपयोग काही नाही. तर हे बघण्यासाठी एक छोटंसं उदाहरण म्हणजे लिम्फोमाचे पेशंट जे असतात त्यांना मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी लिम्फ नोड्समध्ये किती झाली आहे हे आपल्याला स्टेजिंगमध्ये कळतं. मग 2 किंवा 3 सायकल्स नंतर त्याला म्हणतात इंटरिम पेट. इंटरिम पेट म्हणजे 6 सायकल्सची किमोथेरपी असते. 3 सायकल नंतर आपण इंटरिम म्हणजे इंटरमिडियरी पेट करतो आपण, की बरेचसे पेशंट्स असे असतात त्याच्यामध्ये कंप्लीट रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे जो आजार होता की नाही आपल्यालाच असं वाटतं की कधी आजार होता की नाही. 3 केमोमध्ये टोटली वितळून जातो, तो टोटली मेल्ट होतो. आणि असं जर झालं तर आपल्याला माहिती आहे की ही दिशा जी आहे ट्रीटमेंटची अतिशय योग्य आहे. आणि मग ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या हिशोबाने, कारण का मायक्रो मेटास्टॅटिक डिझीज असते म्हणजे छोट्या जे आपल्याला न दिसणारे ट्युमर सेल्स असतात ते म्हणजे अपरूट करण्यासाठी आपण कंप्लीट 6 सायकल्स करतो. ते 6 सायकल्स केल्यानंतर मला पूर्वी बऱ्याच वेळा असं वाटायचं की कंप्लीशन किमोथेरपी झाल्यानंतर जर इंटरमिडियरी पेट नॉर्मल असेल तर आपल्याला माहिती आपण हे नुसतं आपल्याला कॉन्सॉलिडेट करून ट्रीटमेंट आपल्याला 6च्या नंतर काय जरूर आहे असं मला बऱ्याच वेळा वाटायचं. आणि अजूनही मला असं वाटतं की बाबा बऱ्याचशा पेशंट पण मला लक्षात आलं अनुभवातून की काही ट्युमर्स जे असतात ते इतके ॲग्रेसिव्ह असतात आणि इतके डिसेप्टिव्ह असतात की ह्यांचा रिलॅप्स कधी होईल हे आपल्याला अनप्रेडिक्टेबल आहे. आणि एस्पेशली इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट जे असतील तर ह्याचा रिलॅप्स व्हायची शक्यता असते. आणि मग कम्प्लिशन जेव्हा पेट करतो आपण आणि जर तो नॉर्मल असला तर आपण मग म्हणतो की बाबा पेशंटचा आजार कंप्लीट झालेला म्हणजे पूर्ण बरा झालेला आहे आणि त्यांनी क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्टचे बरोबर फॉलोअप घ्यायचा आणि ते ठरवतात बाकी पॅरामीटर्सला म्हणजे ब्लड टेस्ट असतात, सोनोग्राफी असतात, त्यांनी ठरवतात की 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर हे रिलॅप्स झाला आहे की नाही बघण्यासाठी ते रिपीट करतात. आणि जर रिलॅप्स अर्ली रिलॅप्समध्ये आपल्याला दिसलं तर आपण लवकर ट्रीटमेंट करून त्याला परत तिकडच्या तिथेच ट्रीट करू शकतो. नाहीतर परत वाढून फ्लेअर अप झाला तर म्हणजे असं नको व्हायला की ते ट्रीटमेंटच्या पलीकडे गेलेलं आहे. बरोबर. इंटरमिडियरी पेटमध्ये दिसलं की ट्रीटमेंट इफेक्टिव्ह नाही आहे तर मग ऑन्कॉलॉजिस्ट डिसाईड करतो की लाईन ऑफ प्लॅन ऑफ ॲक्शनच चेंज होतो, टोटली चेंज होतो. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो की याच्यातले फायदे काय, या चाचणीतले फायदे आणि तोटे दोन्ही आम्हाला आधी फायदे सांगा. तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे की लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती ॲडिक्वेट आहे की नाही आहे, त्याच्यानंतर कंप्लिशन झाल्यानंतर रिकरन्स झाला आहे की नाही हे आपल्याला कळतं. आणि पेशंटला एक मानसिक आधार धीर मिळतो की बाबा आपण हे मोठ्या आजारातून कम्प्लिटली क्युअर झालेलं आहे. हे एक ह्याचे तोटे म्हणजे आर्थिक दृष्ट्याने एक दाब पेशंटच्या खिशाला असतो, कारण का हे सगळे आयसोटोप्स जे आहेत ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. ही बरोबर आपल्या दुर्दैव असं आहे की आपण हे इक्विपमेंट सगळे परदेशात बनतात आणि आपण डॉलरमध्ये विकत घेतो. आणि $1 किंमत आम्ही जेव्हा सुरुवात केली प्रॅक्टिस तेव्हा ₹65 होती, आज ₹85 पोहोचपर्यंत पोहोचली. तर आम्ही म्हणायचो की आम्ही 60 वेळा जास्त मेहनत करायला लागते आम्हाला तीच गोष्ट रिकवर करण्यासाठी. ही वास्तुस्थिती आहे. आणि परदेशात लोकांना विश्वासच बसत नाही जेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की $150 आणि $200 आम्ही पेट सीटीची तपासणी करू शकतो. म्हणजे 10 ते 15 हजाराच्या मध्ये 16 हजारामध्ये ते लोक तिथे रीडिंग चार्जेस $300 घेतात म्हणजे इंटरप्रिटेशन करण्यासाठी, आणि खर्च $2000 ते $3000 घेतात. फारच अफोर्डिंग आहे आपल्या इथे. आणि परदेशातले लोकांना ज्यांना हे माहिती आहे ते इथे येऊन ही तपासणी करून घेतात कारण का त्यांना ते समजतं की आणि आपल्या स्किल्स जे आहेत ते इक्वली गुड आहेत. नक्कीच. डॉक्टर याच्यातल्या ॲक्युरसीचं प्रमाण मला सांगा ना. मेडिसिनच्या प्रत्येक चाचणीमध्ये त्याच्यामध्ये काही 2 इम्पॉर्टंट शब्द आहेत. एक म्हणतात फॉल्स पॉझिटिव्ह आणि एक म्हणतात फॉल्स निगेटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय की तपासणीमध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसतीये पण तिथे ॲबनॉर्मॅलिटी ती नाही आहे. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे टेस्ट इज पॉझिटिव्ह बट इन ॲब्सेन्स ऑफ डिझीज. आणि फॉल्स निगेटिव्ह म्हणजे डिझीज इज देअर म्हणजे तिथे तो रोग आहे पण आजारा आपल्या टेस्टमध्ये दिसत नाहीये. हे नुसतं पेट सीटी किंवा जनरल न्यूक्लियर मेडिसिन किंवा प्रत्येक
चाचणीमध्ये हे ॲप्लिकेबल आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की ताप येत असेल तर ट्युमर पण असू शकतो, लिम्फोमा, किंवा ट्युबोक्लोसिस पण असू शकतो. ट्युबोक्लोसिस आणि लिम्फोमा हे पेट स्कॅनवर दोघेही सारखे दिसतील. हो हो, बर बर बर. आता माझं काम ॲज अ फिजिशियन की हा त्याच्याकडनं समजून घ्यायचं आहे की बाबा ह्याला पेशंटला आजार ताप किती दिवसापासून होता, त्याच्या फॅमिलीमध्ये कुणाला फॅमिली मेंबरला ट्युबोक्लोसिस मागे होता का, ह्याला कधी मागे लहानपणी ट्युबोक्लोसिससाठी ट्रीटमेंट दिलं होतं का, आता कधी त्यांनी काय इम्युनोसप्रेसेंट औषधं घेतली का ज्याच्यामुळे ट्युबोक्लोसिस, ह्याला म्हणतात क्लिनिकल कोरिलेशन. आणि म्हणून जेव्हा पण आपण ही तपासणी करतो बिफोर एम्बार्किंग ऑन रिपोर्टिंग, मी सकाळी 2.5 ते 3 तास फक्त हिस्ट्रीमध्ये घालवतो. आणि लोकांना बऱ्याचशा गैरसमज आहे की तुम्ही हे का मागताय, तुम्हाला त्याचा काय कारण, तुम्ही तुम्हाला ESR कशाला पाहिजे, तुम्हाला ब्लड रिपोर्ट का पाहिजे, तुम्हाला अल्ट्रासाऊंडचा रिपोर्ट का पाहिजे. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे असून सुद्धा आम्हाला दाखवत नाहीत. मग आम्ही रिपोर्टमध्ये सांगतो की बाबा ह्याचा CA 125 करा, मग ते आणून दाखवतात की बाबा हे. आता हा जो आहे हा विनोद रोज आमच्या बरोबर होत असतो आणि आम्ही तो सहन करतो की बाबा हे आपल्या प्रॅक्टिसचा हॅझर्ड्स, लिमिटेशन्स आहेत, हे ॲक्सेप्ट करायचे. आपण डायग्नोसिस देतो आणि डिफरेन्शियल डायग्नोसिस देतो. म्हणजे आम्ही म्हणतो की बाबा हा लिम्फोमा असू शकतो, पण डिफरेन्शियलमध्ये काय, हीच प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी तुम्हाला दिसू शकते ट्युबोक्लोसिसमध्ये किंवा सार्कोइडोसिसमध्ये किंवा ॲब्सेसमध्ये. पण आम्हाला ऑर्डर ऑफ प्रॉबेबिलिटीमध्ये हे आहे, तुम्ही बायोप्सी घेऊन ह्याचं निदान करा. मी तुम्हाला मगाशी ते पब्लिकेशन दाखवले, त्याच्यामध्ये कोरिलेशन करताना आपण जेव्हा पब्लिकेशन पण करतो तेव्हा त्याची हिस्टॉलॉजीमध्ये काय ॲक्च्युअली निघालंय हे बी तिथे दिसलेत की नाहीये, तर तो पुरवठा तिथे दिसायला पाहिजे. मग ते म्हणजे महत्वाचं. अगदी खरं आहे. डॉक्टर, तुम्ही पुण्यामध्ये पेट सिटी सेंटर सुरू करणाऱ्यांमध्ये मोजक्या लोकांमध्ये पहिले आहात असं आपण मानतो, ज्यांनी पुण्यात हे सगळं सुरू केलं. पण असं काही आहे का की काही विशिष्ट कंडिशन्समध्ये आपल्याला ही चाचणी करता येत नाही किंवा ती करू नये असं डॉक्टर सांगतात? न्यूक्लिअर मेडिसिन हे जे आहे त्याच्यामध्ये आपण रेडिएशनचा उपयोग आणि लूज रेडिएक्टिव्ह सबस्टन्सेस केले. तर आम्ही खाली आपल्या क्लिनिकवर एक हे लावलं आहे, एक वॉर्निंग लावली आहे की लॅक्टेशन अँड प्रेग्नन्सी दीज आर 2 कंडिशन्स वेअर न्यूक्लिअर मेडिसिन प्रोसिजर्स आर फॉरबिडन. म्हणजे तुम्हाला शंका असते. आता आमच्या इथे वॉर्ड बॉयला सुद्धा ट्रेनिंग आहे की एखादी तरुण मुलगी आली, लग्न झालेली आली, पहिले फी कलेक्ट करायच्या आधी UPT करायची, म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट करायची. प्रेग्नन्सी टेस्ट करायची आणि जर ती पॉझिटिव्ह आली तर त्यांना आपण परत पाठवायचं. बरोबर आहे. ही म्हणजे फर्स्ट प्रिकॉशन. आणि लॅक्टेशन गर्भवती स्त्रियांनी करायचीच नाही, म्हणजे इट्स कम्प्लिटली फॉरबिडन. आणि लॅक्टेटिंग मदर्स म्हणजे कसं आहे की बरेचसे आयसोटोप्स हे जे आहेत लॅक्टेटिंग मिल्कमध्ये सिक्रीट होतात. तर मग आपल्याला ते कॉशन, असं काही ठिकाणी कसं असतं की इट इज मॅन्डेटरी, रिस्क बेनिफिट इज व्हेरी हाय, की आपल्याला एखादा पेशंटला पल्मनरी एम्बॉलिझम आहे तर आणि तो CT स्कॅन नाही करत आपण करू शकत, तर आपल्याला जेव्हा न्यूक्लिअर मेडिसिनची तपासणी करतो तेव्हा त्यांना समजवायला लागतं की बाबा आपल्याला त्यांना आधी दूध पाजा किंवा आपण लॅक्टेटिंग मदरमधनं हार्वेस्ट करून ठेवा, नंतर त्याला 24 तासानंतर तुम्ही त्यांना ब्रेस्ट फिडिंग रिझ्यूम करू शकता. ॲक्टिव्ह ब्रेस्ट फिडिंगला त्याच म्हणजे तपासणी केली आणि 2 तासामध्ये ब्रेस्ट फिडिंग चालणार नाही. हे पेट सिटीसाठी पण आहे आणि इतर न्यूक्लिअर मेडिसिनच्या सगळ्या तपासण्यांमध्ये ॲप्लिकेबल आहे. म्हणजे स्तनपान करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांनी सुद्धा 24 तासासाठी ते आपल्याला होल्ड करायला लागतं. बरोबर. डॉक्टर, आपण पुढेही माहिती घेऊच यात, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय आणि मार्गदर्शन घेतोय डॉक्टर श्रीकांत सोलव यांचं. पेट सिटी म्हणजे नेमकं काय, त्याचा खर्च काय असतो, त्याचे परिणाम काय असतात, ते कुणी करू नये या संदर्भात डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की कुणी करू नये, हे म्हणजे प्रामुख्याने गर्भवती माता आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी 24 तासापर्यंत असं तुम्ही आम्हाला सांगितलं. आता आपण पुढे जाताना एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ह्याचा जी तपासणी केली जाते त्याला नेमका कालावधी किंवा वेळ हा किती लागतो, म्हणजे रुग्णालाही आपल्याला ती माहिती. एक तर जे कन्व्हेन्शनल पेट स्कॅन आहे, काही जो कन्व्हेन्शनल ग्लुकोज मॉलिक्यूल आपण वापरतो त्यासाठी पेशंटला 6 तास उपाशी पोटी यायला लागतं. ओके.
म्हणजे ओव्हरनाईट फास्टिंग म्हणतो आपण. ओव्हरनाईट फास्टिंग. जर तुमचा आयसोटोप जर दुपारी येणार असेल तर तुम्ही सकाळी 6 वाजेच्या आधी खाऊ शकता आणि 12च्या पुढे तपासणी करू शकता. तर 6 तास फास्टिंग अतिशय कंपल्सरी आहे. फक्त पाणी तुम्हाला अलाउड आहे. पाण्यामध्ये काही कॅलरीजेनिक घ्यायचं नाही, हे एक महत्वाचं आहे. म्हणजे 6 तास उपाशी पोटी. आणि जे पेशंट्स हॉस्पिटलमध्ये असतात, म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा उपाशी पोटी पण IV लाईन चालू शकतात. तसं पण नाही, कारण का IV जर ग्लुकोज दिलं तर ते रेडिओ ग्लुकोज त्या IV ग्लुकोजशी कॉम्पीट करणार आणि ती तपासणी जे विशिएट होईल, म्हणजे त्याचं व्यवस्थित निदान होणार नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी IV लाईन सुद्धा आम्ही हॉस्पिटलाइज पेशंटला मिडनाईट नंतर बंद करायला सांगतो. आणि फास्टिंग ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर आयसोटोप जो आहे आल्यानंतर डिस्पेन्स करून आल्यानंतर पेशंटला तुम्हाला मगाशी मी सांगितलं की त्यांनी त्याची बॅकग्राऊंड देणं जरुरी आहे. की जर तो प्रॉस्टेटचा कॅन्सर निघाला पेशंटला तर FDG पेट करण्यात अर्थ नाहीये, कारण का तो फॉल्सली निगेटिव्ह येणार. मी तुम्हाला सांगितलं फॉल्स निगेटिव्ह. त्यासाठी वेगळा मॉलिक्यूल वापरला जातो, त्याला की PSMA पेट स्कॅन म्हणतात, प्रॉस्टेट स्पेसिफिक मेम्ब्रेन अँटिजन म्हणतात. तर हे जर मी अलर्ट नाही राहिलो आणि सावधान नाही राहिलो आणि जर मी बघितलं की इंजेक्ट करून दिलंय पेशंटला आणि मग आम्ही डॉक्टरांना रिपोर्ट देणार की बाबा ही फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट आहे. आता एका वेळेस एक डॉक्टर किंवा एक डॉक्टर एकाच पेशंटची हिस्ट्री घेऊ शकतो आणि आम्ही बोलवतो सगळ्यांना एका वेळेस, कारण का आयसोटोप एका वेळेस येतात. बरोबर आहे. आणि आपल्या इथे ह्या लॉजिस्टिक्स खूप चॅलेंजिंग आहेत ॲक्च्युली. पण एनिवे आल्यानंतर हिस्ट्री डॉक्युमेंट झाल्यानंतर आयसोटोप ठरवतो आपण कुठला ॲडमिनिस्टर करायचो. ॲडमिनिस्टर केल्यानंतर 1 तास कमीत कमी त्याचा वेटिंग पिरियड असतो. 1 तास म्हणजे 60 मिनिटं ते 90 मिनिटामध्ये या काळावधीमध्ये तुम्ही तो पेशंटला स्कॅनिंगसाठी घेऊ शकता. कारण का तो जोपर्यंत जर तेवढा वेळ दिला नाही तर तो ग्लुकोज जो आहे तो वेगळ्या टिश्यूजमध्ये जो आहे ॲब्झॉर्ब होणार नाही. जर 4 पेशंट एकदम आपण इंजेक्ट केलं तर एकाला आपण 60 मिनिटालाच घेऊ शकतो, दुसऱ्याला आपण 75 मिनिटाला घेऊ शकतो, 20-15 मिनिटाचं, तिसऱ्याला आपण 80-90 मिनिटाला घेऊ शकतो. असा हा डिस्ट्रीब्यूट केला जातो. पण पहिल्याच पेशंटला जर आपण जेव्हा झाली तपासणी तर आपण तो रीड करतो आणि मग ठरवतो की या पेशंटला कदाचित पोटामध्ये काही विकार असू शकतो, तर आपल्याला त्यासाठी मॅनिटॉल देऊन ॲडिशनल इमेज लागते किंवा त्याला लॅसिक्स म्हणजे लघवी वाटे डायुरेसिस म्हणजे जास्त लघवी फॉर्म होऊन, कारण का नॉर्मली लघवीच्या वाटे हे एक्सक्रीट होतं. लघवीमध्ये एखादा छोटा आजार असेल तर तो लपून नको राहायला हे बघण्यासाठी आपण लघवी पूर्ण वॉशआउट करायला लावतो. मग त्यासाठी अजून तासभर थांबायला लागतं, पाणी जास्त प्यायला लागतं, लघवी जास्त बनावी म्हणून औषध द्यायला लागतं आणि मग ते रिपीट करायला लागतं. हे सगळं पेशंटला ऑफकोर्स समजवलं जातं, पण म्हणजे त्यांनी समजून घेणं पण जरुरी आहे. आणि म्हणून कालावधी लागणारा आम्ही आपल्या सेंटरमध्ये कमीत कमी 3 ते 6 तास असं सांगतो आम्ही. कमीत कमी 6 तासाचं फास्टिंग म्हणजे तुम्ही ते घरी फास्टिंग आणि मग आल्यानंतर कमीत कमी 3 ते 6 तास थांबायची तयारीने या असं आम्ही सांगतो लोकांना. बऱ्याच वेळा काय असतं की लोकांना असं वाटतं की बाबा आता आम्ही बऱ्याचदा पेशंटला पेट झाल्यानंतर MR सांगतो किंवा पेट करायच्या आधी आम्ही एक कोलॉइड लिव्हर स्कॅन म्हणून लोकांना सांगतो. तर एखादा पेशंटला अल्कोहोलची हिस्ट्री असते, अल्कोहोलची हिस्ट्री असल्यामुळे पोटामध्ये पाणी साठू शकतं, ट्युमरमुळे सुद्धा साठू शकतं. बरोबर. आता पेशंट कधी बाहेर गावून आला असतो तर ह्याच्यामध्ये टेक्निकल चॅलेंजेस तुम्हाला सांगतो कसं. पेट CT झाल्यानंतर जनरल न्यूक्लियर मेडिसिनची तपासणी त्या दिवशी करता येत नाही. जनरल न्यूक्लियर मेडिसिनची तपासणी झाली की पेट CTची तपासणी करू शकतो. हे फिजिक्सचे कायनेटिक्स बरोबर. म्हणजे ते इक्विपमेंट जे आहे ते डिटेक्ट करू शकतं, कारण का त्याची सुपिरियर पॉवर आहे. ह्याची पॉवर मग तो हे जो इक्विपमेंट इन्फिरियर पॉवर डिटेक्ट करतो तो सुपिरियर पॉवरचे रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस घेऊ शकत नाही. म्हणून आता आम्हाला एखादा बाहेर गावचा पेशंट आला आणि आम्हाला असं वाटलं की ह्या पेशंटला लिव्हर स्कॅनचा पण उपयोग होईल तर तो आधी करायला पाहिजे आणि नंतर मग पेट करायला पाहिजे. म्हणजे एका दिवसामध्ये दोन्ही तपासणी होतील. बऱ्याच वेळा आम्ही त्या एक्स्ट्रा तपासणीचे चार्ज पैसे घेत नाही पेशंटकडनं, MRIचं पण एक्स्ट्रा घेत नाही. लोकांना वाटतं की बाबा तुम्ही उगीच MRI काय करता, तुमची पहिली तपासणी खराब झाली का. टेक्निकल गोष्टी त्यांच्या लक्षात लोकांना समाजात तर काही लोकांना समजतं ते चांगली गोष्ट आहे, ज्यांना समजत नाही त्यांना आम्ही म्हणतो की मग सोडून द्या. मग आम्ही त्याच्यामध्ये आमच्या कमेंटमध्ये एक छोटासा रायडर पण टाकतो की बाबा कॉम्प्लिमेंटरी MRI वॉज ऑफर्ड वॉज डिक्लाइंड बाय द पेशंट, विच इज फाईन, विच इज हिज ऑप्शन अँड इट इज राईट नॉट टू हॅव इट डन. काही लोकांना क्लॉस्ट्रोफोबिया असतो, पण त्यांच्या मागचा हेतू लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आम्हाला रिलायबिलिटी टेस्टिंग डॉक्टरनी पण आमच्यावर कॉन्फिडन्स पाहिजे. पण या चाचणीचे काही दुष्परिणाम
किंवा दूरगामी परिणाम पेशंटला होतात का? आता न्यूक्लियर मेडिसिन ही स्पेशालिटी अनलाईक रेडिओलॉजी इज इंटेन्सली गव्हर्न्ड बाय द ॲटॉमिक एनर्जी कमिशन. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड म्हणून आहे, त्यांच्याकडे आम्हाला प्रत्येक वर्षाला ॲन्युअल सेफ्टी रिपोर्ट द्यायला लागतो. आम्ही एक इंडिपेंडेंट रेडिएशन सेफ्टी कमिटी आमच्या म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंट्सने, कुठल्याही म्हणजे भारतातल्या सगळ्या डिपार्टमेंटला एक इंटरनल रेडिएशन सेफ्टी कमिटी, त्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ जे की तुमच्याकडे तुमच्याकडे काम करणाऱ्याच्या शिवाय बाहेरचे तज्ज्ञ तुम्ही बोलवता, त्यांना तुमचा डेटा प्रेझेंट करता, त्याच्याशिवाय एक मॉनिटरिंग असतो. मी हे सगळं का सांगतो तुम्हाला, तुम्ही रिस्क विचारली, सर्वात जास्त रिस्क ह्याच्यामध्ये प्रोफेशनल्स जे आयसोटोप हँडल करतात त्यांना. मला सर्वात जास्त सन्मान माझ्या क्लिनिकमध्ये टेक्नॉलॉजिस्टचा आहे, जो की आयसोटोप डिस्पेन्स करतो, जो की पेशंटला इंजेक्ट करतो, जो की पेशंटला हँडल करतो त्याला, आणि तो क्युम्युलेटिव्ह आहे. सगळ्यात धोका त्याला, सर्वात जास्त धोका त्याला. हे लोकांना लक्षात येत नाही. प्रत्येक इंजेक्टेड पेशंट इज अ प्रोफेशनल हॅझर्ड फॉर द टेक्नॉलॉजिस्ट हू इज हँडलिंग द पेशंट. खरंय. आणि तो क्युम्युलेटिव्ह हँडलिंग ऑफकोर्स त्याचे नॉर्म्स आहेत. वर्षाला तुम्ही इतकं, आणि ते आम्ही डेली मॉनिटरिंग करतो. पॉकेट डोझीमीटर असतात, आणि जर असं वाटलं की ह्याचं एक्सपोजर रेट वाढत आहे तर त्याची ड्युटी जी आहे ती रोटेट करून दुसऱ्या ठिकाणी केली जाते, जिथे की नॉन रेडिओ हे त्याचा डिपार्टमेंट आहे तिथे त्याला केली जाते. तर हे जे आहे सर्वात जास्त ह्याचा धोका जो आहे हा हँडलिंग जो डॉक्टर आणि सर्वात जास्त टेक्निशियन आणि जो डॉक्टर त्यांना डील करतोय त्यांना. पेशंटना इट्स अ वन टाइम एक्सपोजर, आणि जर एक्सपोजर रेट तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला उदाहरण देतो की लहान मुलांमध्ये मूत्रपिंडीद्वारे म्हणजे ब्लॅडरमधनं लघवी उलटी जाते की नाही हे बघण्यासाठी, त्याला रिफ्लक्स म्हणतात, बघण्यासाठी 2 प्रकारचे, एक कन्व्हेन्शनल रेडिओलॉजी मिक्च्युरेटिंग सिस्टोयुरोथ्रोग्राम म्हणतात, त्याच्यामध्ये ते कॅथेटर घालतात. कॅथेटरायझिंग इज अ व्हेरी पेनफुल प्रोसिजर, म्हणजे फॉर द चाइल्ड इट्स नॉट एट ऑल अ प्लेझंट एक्सपिरियन्स, पण इट्स अ गुड टेस्ट म्हणून ते करतात. आणि ती टेस्ट करताना जो रेडिएशन एक्सपोजर होतं त्याच्या तुलनेने न्यूक्लिअर मेडिसिनची जे टेस्ट करतात रिफ्लक्स बनण्यासाठी, त्याच्यामध्ये कॅथेटराइज करत नाही. त्याच्यामध्ये जे आयसोटोप इंजेक्ट करतात ते डायरेक्टली ब्लॅडरमध्ये करतात, आणि ते दुखणं जे आहे ते हातातल्या इंजेक्शनपेक्षा कमी दुखतं, कळत सुद्धा नाही बाळाला. आणि ते जे एक्सपोजर आहे या दोघांमध्ये कम्पेअर करायला गेलं तर न्यूक्लिअर मेडिसिनचं कमी आहे. सर बऱ्याचशा मेजॉरिटी ऑफ द न्यूक्लिअर मेडिसिन टेस्ट रेडिएशन एक्सपोजर टू द पेशंट इज रिलेटिव्हली लेस दॅन सीटी स्कॅन. सीटी स्कॅनपेक्षा रिलेटिव्हली कमी आहे, पण रिपीटेडली जर तुम्ही केला तर पेशंटचा एक्सपोजर जास्त होतं. रिस्क बेनिफिट बघून तुम्हाला तो जो आहे घ्यायला लागतो. प्रेक्षक हो, आपण ही माहिती पुढेही घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर श्रीकांत सोलव यांच्याशी. डॉक्टर, ग्रामीण शहरी भागांमध्ये, ग्रामीण आणि शहरी याची उपलब्धता किती आहे याबद्दल आम्हाला सांगा. आपल्याला मगाशी सांगितलं की हे एक तर खूप खर्चिक इक्विपमेंट्स आहेत, ही एक लिमिटेशन आहे. दुसरं म्हणजे ह्याच्यासाठी वापरण्यात जाणारे जे आयसोटोप्स आहेत हे सेंट्रली प्रोड्युस्ड आहे. आज मुंबईमध्ये प्रोड्यूस होतं किंवा दिल्लीला प्रोड्यूस होतं, बँगलोरचं मेट्रो शहरांमध्ये, आणि त्याला ट्रान्सपोर्ट जेव्हा करतो तेव्हा ट्रान्झिट लॉसेस होतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हे अतिशय मॅनपॉवर इंटेन्सिव्ह स्पेशालिटी आहे. तुम्हाला क्वालिफाईड टेक्नॉलॉजिस्ट लागतो, तुम्हाला क्वालिफाईड डॉक्टर लागतो, तुम्हाला क्वालिफाईड रेडिएशन सेफ्टी ऑफिसर लागतो. हे सगळे हजर असले तर तुम्हाला जे रेग्युलेटर्सकडनं परमिशन मिळते ही चालू. तर ह्याची एकतर अवेलेबिलिटी ऑफ मॅनपॉवर एक खूप मोठा अडथळा येतो ह्याच्यामध्ये. अवेलेबिलिटी ऑफ आयसोटोप हे खूप मोठा, आणि जसं जसं तुम्ही लांब जाता तसं तसं मुंबईहून तसं त्याचा आयसोटोपचा खर्च वाढत जातो. बरोबर आहे. तर एखादा पेशंट जो की कोल्हापूरमध्ये आहे किंवा जो की बेळगावला आहे त्याला कदाचित पुण्याला किंवा मुंबईला यावं लागेल. ते मुंबईला येऊन ते स्वस्तात होऊ शकते, कारण का आयसोटोप तिथे पोहोचायला त्याचा डीके फॅक्टरमुळे तो खर्च वाढतो, आयसोटोप महाग होत जातो. म्हणून ती तपासणी तिथे बाजवी दर म्हणजे किंवा कमी खर्चामध्ये करणं परवडत शक्य होत नाही. तिथे ट्रान्झिट लॉसेस पुण्याला किंवा मुंबईला कमी आहेत, म्हणून आम्ही तीच तपासणी कमी खर्चामध्ये त्यांना पेशंटला जे कोल्हापूरमध्ये खर्च होतो त्याच्यापेक्षा निम्म्या खर्चामध्ये आपण पुण्याला करून देतो. म्हणजे ज्या ठिकाणी तो उपलब्ध होण्याची शक्यता जास्ती आहे, लवकर आहे, तिथे जाऊन करणं त्यांना सोपं पडतं, आणि त्याच्यामध्ये त्यांना आर्थिक बरीच मदत होते. बरोबर. भारतात बऱ्यापैकी स्वस्त असतं, पण तरी सुद्धा ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जातात का किंवा योजना आहेत का? सरकारची खूप चांगली योजना आहे, म्हणजे ती
महात्मा फुले योजना त्याच्यामध्ये तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ते उपलब्ध आहे तिथे ॲडमिट होऊ शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. त्याच्या असे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही पेशंटच्याकडनं पैसे घेत नाही, हॉस्पिटल डायरेक्टली आम्हाला पैसे देतो. मग हे एक पेशंटला जे रिलीफ आहे त्याच्यामध्ये. आणि इन्शुरन्सचे पेशंट्स असतात ज्यांच्याशी टायअप आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, त्या हॉस्पिटलमधनं आम्ही पेशंटचे डायरेक्टली पैसे घेत नाही. ते एक. तिसरं महत्त्वाचं म्हणजे काही मॉलिक्युल्स हे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. तुम्हाला मगाशी मी PSMA नावाचा सांगितलं, त्याची सर्वसाधारण भारतामध्ये सगळीकडे 25,000 रुपये किंमत आहे. आम्ही व्हॉलंटरीली पेशंटला सांगतो, आमच्या रिसेप्शनिस्टनं एक त्यांनी म्हणजे रेकॉर्डेडच आहे मेसेज त्याला की बाबा तुम्हाला तुम्ही कुठल्याही दिवशी या 25,000मध्ये होईल, पण तुम्हाला ही तपासणी जर 15,000मध्ये पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला फोन करून बोलू, त्या दिवशी तुम्ही या. मग हे आठवड्यातून 3दा-4दा असं होतंच. दुसरा पेशंट फोन करतो, त्या दोघांना आम्ही क्लब करतो, म्हणजे आम्हाला पण आर्थिक दृष्टीने त्याच्यामध्ये नुकसान होत नाही, कारण का ते किट्स जे आहेत ते आम्हाला सेव्ह करता येतात. रुग्णांचाही फायदा आहे आणि आम्हाला क्लिनिकमध्ये सेव्ह आहे, आम्हाला नुकसान न होता पेशंटला फायदा होतो. आणि महात्मा फुले जी योजना आहे त्यातनंही शासकीय रुग्णालयांमध्ये हे उपलब्ध आहे. हो, हे शासकीय रुग्णालय म्हणजे टाटा हॉस्पिटल मुंबई, त्याच्यानंतर BARCचं युनिट आहे मुंबईमध्ये, तिथे ससून हॉस्पिटल पुण्यामध्ये हे उपलब्ध आहे. आणि बारामतीमध्ये सुद्धा जे गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आहे ते पुढे मागे लवकरच चालू होईल. म्हस्के सरांनी ही माहिती दिली आहे. म्हणजे जास्तीत जास्त ग्रामीण भागही त्याच्यामध्ये आता कव्हर करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. बारामतीतलं जे सेंटर होईल, केंद्र होईल, त्या ठिकाणी आजूबाजूचा सगळा ग्रामीण भाग त्या उपचाराच्या अंतर्गत येऊ शकतो. सर, तुम्ही याच्यावर एक पुस्तकही लिहिलं आहे, आम्हाला थोडक्यात त्या पुस्तकाबद्दल माहिती सांगा ना. ऍक्च्युली लास्ट मॅन इन द क्यू त्याचं टायटल आहे आणि त्याचं सब टायटल म्हणजे काश तू अनपढ होती आई, मैं भी ना करता ये पढाई. म्हणजे ह्याचा अर्थ असा, म्हणजे माझं कॉन्फ्लिक्ट, म्हणजे आमच्या आई खूप म्हणजे शिक्षित होती, अशिक्षित परिवारात होती, तर तिचं खूप जोर होता की बाबा शिक्षण महत्त्वाचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यावर मी 12 कविता लिहिल्या. ह्याच्यातली ही कविता पहिली. दुसरी कविता म्हणजे क्यों कर ली आई तूने पढ़ाई और मेरी भी समस्या बढ़ाई. डॉक्टर, एक माझ्या मनात मगाशी प्रश्न असा आला की आपण ह्या सगळ्या विषयाची चर्चा केली, शासनाचे असे काही नियम आहेत का जे तुम्हाला पाळावे लागतात? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक तर जे स्पेशालिटी प्रॅक्टिस करण्यासाठी ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड आहे, त्यासाठी एक सेफ्टी बोर्ड लागतो, त्याच्यानंतर रेडिएशन मॉनिटरिंग लागतं, त्याच्यानंतर मॅनपॉवर रिक्वायरमेंट जी आहे ती तुम्ही आहे की नाही आहे, आणि ते इलेक्ट्रॉनिकली मॉनिटर्ड असतं आणि ते रिपोर्ट्स रेग्युलरली सबमिट करा. तुम्ही ॲक्सिडेंट झाला का, एखादा टेक्निशियनच्या हाताने आयसोटोप स्पिल झाला तर ती एरिया कन्सील केली का तुम्ही, त्याच्यातनी बाकीच्यांना अननेसेसरी रेडिएशन एक्सपोजर, तर तुम्ही काय मेजर्स घेतले. असा ॲक्सिडेंट तुमच्याकडे जर झाला तर तुम्ही त्याच्यासाठी लोकांना काय ट्रेनिंग देता. मग त्यानंतर फायर NOC साठी ट्रेनिंग असते. आम्ही NABH रिकग्नाइज पण आहोत. मग NABH मध्ये बाय डिफॉल्ट तुमचे वेगळे वेगळे चॅप्टर्स कंप्लाय करायला लागतात. बरोबर. मग तुमचे लायसन्सेस, तुमचे ॲग्रीमेंट्स, तुमचे फायर सेफ्टी नॉर्म्स, तुमचे कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे इक्विपमेंट्स तुम्ही किती काळजी घेता. बरोबर, त्यांची देखभाल कितपत केलेली आहे. आमचं मोटोच आहे की सर्व्हिसेस विथ केअर, कंपॅशन अँड conviction. म्हणजे what you say, there has to be conviction. You manage your people and equipment with care and do the services with compassion. खरंय. तुम्हाला हे सगळं करताना अतिशय अलर्ट राहणं, अतिशय सावध राहणं आणि ज्याला आपण म्हणतो प्रेझेन्स ऑफ माइंड कायम ठेवणं. यू आर ऑलवेज ऑन टोज, असं मला म्हणावं. तशी टीम डेव्हलप करणं, तशी टीम, ते सगळे जे आहेत जे की इक्वली डेडिकेटेड आहेत खरंय काम करण्यासाठी. आणि हे सगळे नियम पाळून तरी सुद्धा निष्ठेने, प्रामाणिकपणे पेशंटच्या हिताचं करणं हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलोय आणि आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे आरोग्य संपदा बघणारा, तो सुशिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी सर्व प्रकारचा असतो. काही अपकमिंग डॉक्टर्सही मुद्दामून हे बघतात. तर त्यांच्यासाठी डॉक्टर म्हणून, आणि इतकी वर्ष आपण या फील्डमध्ये काम करत आहात, तज्ज्ञ आहात, सल्लागार आहात, तर आपण प्रेक्षकांसाठी आमच्या काय संदेश देऊ शकता? म्हणजे एकतर जनरल पॉप्युलेशनसाठी की बाबा आपण आपला आहार आणि आपलं जीवन ह्याच्यामध्ये बॅलन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण बघतो आजकाल प्लास्टिक, पोल्युशन, त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स हे सगळे जबाबदार आहेत, किंवा प्रिझर्वेटिव्स हे, आणि व्यसन म्हणजे सिगरेट, तंबाखू याचं व्यसन, ह्या सगळे मूलभूत कारण आहेत ज्याच्यानी कॅन्सरसारखे रुग्ण पसरतात आहेत, वाढतात आहेत. हे आपल्या हातामध्ये आहे की या गोष्टींच्या आपण बळी नाही पडायला पाहिजे आणि आपण
आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना ही अतिशय महत्त्वाचं आहे की रिपीटेडली सांगणं गरजेचं आहे की साधारण आहार आपला समतोल असायला पाहिजे, बॅलन्स्ड असायला पाहिजे. आपलं जी स्ट्रेसलेस आपण जे आहे जीवन पद्धती पाळायला पाहिजे आणि फास्ट फूड आणि या गोष्टी ज्या आहेत व्यसनापासून लांब राहायला पाहिजे. डॉक्टरांसाठी कुठल्याही स्पेशालिटीचे डॉक्टर असो, हे अतिशय महत्त्वाचं आहे की लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी तुम्हाला रिलेंटलेस, रिपीटेड, प्रोट्रॅक्टेड एफर्ट्स करायला लागतात. तुमचे स्किल्स तुमचे पहिला वेपन आहे. ते स्किल्स तुम्ही जोपर्यंत आपल्या स्वतःला एम्पॉवर करत नाही त्या स्किल्सनी, आणि त्यासाठी जितके प्रयत्न करायला लागतात ते रिपीटेडली आणि ते रोज करायला लागतात. अभ्यास आणि शिक्षण मेडिसिनचं कधीच संपत नाही आणि ते रोज करणं जरुरी आहे आणि त्याच्याने आपण आपल्या रुग्णांचं जे आहे चांगली सेवा देऊ शकतो. प्रेक्षक हो, आपण पाहिलं की न्यूक्लिअर मेडिसिन याच्यामध्ये डॉक्टरांचं ज्ञान, संशोधन कायमस्वरूपी जे होतंय ते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ आपल्याला या न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये बघायला मिळतो. आणि आजच्या काळामध्ये न्यूक्लिअर मेडिसिन हे खऱ्या अर्थाने वरदान आहे असं आपल्याला लक्षात आलं की उपचार घेण्यापूर्वी आपल्याला त्या उपचार इन्व्हेस्टिगेट म्हणजे तो रोग नेमका काय आहे हे कळण्यासाठी, डायग्नोसिस करण्यासाठी, निदान करण्यासाठी त्याचा फायदा आहे. आणि त्याचबरोबर उपचाराची दिशासुद्धा ठरवण्यासाठी न्यूक्लिअर मेडिसिनचा अतिशय महत्त्वाचा फायदा होत असतो. आपल्या जीवनात त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. शेवटी असं म्हणतात, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजारी पडूच नका, शक्यतो आजारी पडण्या इतपत वेळ येईल असं काही वागू नका, असं काही खाऊ नका. जीवनपद्धती तशीच असली पाहिजे. पण जर अशा आजाराला तोंड द्यायची वेळ आलीच तर मात्र न्यूक्लिअर मेडिसिन हे आजच्या काळातलं वरदान आहे, हेच या चर्चेतनं आपल्या लक्षात आलं. डॉक्टर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अत्यंत साधी, सोपी, शास्त्रीय आणि उपयुक्त माहिती दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.